राजकीय क्षेत्रामधील नेता कुठल्याही पदावरती जाओ, कितीही उंचीवरती जाओ, त्याची एकच इच्छा असते की त्या जिल्ह्यामधील पोलीस चौकी, ठाणे, तहसील तसेच तेथील जे पण सरकारी अधिकारी असतील ते त्याच्या खासगीतील असावे, जेणेकरून त्याच्या नात्यामधील, त्याच्या आसपासमधील, त्याच्या ओळखीतील माणसांची कामं ही लवकरात लवकर व्हावीत आणि त्याच्या आदेशानुसार सगळं काही चालावं। सरकार कोणतीही असो, सगळ्या नेत्या मंडळींची जवळजवळ हीच इच्छा असते की सरकारी अधिकारी असावेत ते त्याच्या मर्जीमधील असावेत। आजचा जो तुम्हाला घटनाक्रम सांगणार आहे त्या एका नेत्याबद्दल सांगणार आहोत, जो उत्तर प्रदेशमधील राजकारणामध्ये त्याची खूप मोठी दखल असते। आजचा जो घटनाक्रम आहे तो खऱ्या घटनेशी निगडीत आहे। त्यामध्ये जर काही दुसरे प्रश्नही उपस्थित होत असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावेत। नमस्कार, मी आहे सचिन, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आजची जी घटना आहे ती उत्तर प्रदेशमधील रामपूर तहसील स्वार घटनाक्रम आहे 1994-1995। पोलीस अधिकाऱ्याची बदली झालेली असते आणि ते नुकतेच आपला चार्ज घेतलेला असतो। चार्ज घेतल्यानंतर त्या येता जाताना एक व्यक्ती रोज दिसायची। त्यावेळी ते विचारतात की ही व्यक्ती कोण आहे म्हणून। तेव्हा त्यांच्या अंडरमधील जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना सांगतात की ते या शहराचे चेअरमॅन आहेत। हे अच्छा, ते चेअरमॅन रोज येतात, सर्वांची हालचाल करतात, विचारपूस वगैरे करतात आणि निघून जातात। पण त्या इन्स्पेक्टरना माहित नाही कुठली गोष्ट खटकत होती। त्याचा स्वभाव, त्याचा व्यवहार थोडा वेगळा असायचा। काही गोष्टी त्यामध्ये त्यांना जाणवल्या। संपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या आधी घटनेला सुरुवात करूया। 4 डिसेंबर 1993 साली मुलायम सिंग यादव हे पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनतात दुसऱ्यांदा। तेव्हा रामपूर जिल्ह्यातील आझम खान ची उत्तर प्रदेशमधील राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दखल असायची। मुलायम सिंग यादव यांना सांगतात की मला इमानदार पोलीस ऑफिसराची गरज आहे आणि त्याची माझ्या एरियामध्ये बदली करा। मुख्यमंत्र्यांचे एक खास वैशिष्ट्य होतं, ते एकतर कोणाचं नाव विसरत नव्हते, कोणाशी केलेला वादा कधीच नव्हते विसरत। जर त्यांच्यावरती कोणी उपकार केले तर ते त्याची परतफेड ही उपकारानेच करत होते। आझम खान यांनी मुलायम सिंग यादव यांच्या समोर मांडलेला त्यांचा जो प्रश्न असतो ते बहुतेक आझम खान विसरलेले असतील, पण मुलायम सिंग यादव हे विसरत नाहीत। एके दिवशी माथुर त्यांच्याकडे येतात। 30 सप्टेंबर 1994 ला त्यांची बदली होते डीजीपी पदावरती। 12 ऑगस्ट 1995 पर्यंत त्यांचा कार्यकाळ राहतो। त्यांच्या कार्यकाळातील घटना आहे। मुलायम सिंग यादव हे म्हणतात त्या डिपार्टमेंटमध्ये कुठला इमानदार ऑफिसर नाहीये का डीजीपीला जिल्ह्यातील मुख्यमंत्री ज्यावेळी असा गोष्ट विचारतील तेव्हा नक्कीच त्यांची पंचायत होते। डीजीपी म्हणतात की एवढे आहेत इमानदार पोलीस ऑफिसर। मुलायम सिंग यादव म्हणतात की जे आझम खान आहेत त्यांच्या एरियामध्ये त्यांची बदली लवकरात लवकर करा। एक नाव समोर येतं, SS लौर। एक इमानदार आणि कर्तव्यदक्ष असे ऑफिसर असतात। आजपर्यंत कधी कोणावरती हात उचलला नाही, कधी कोणाचा एन्काउंटर केला नाही, पण त्यांच्या कार्यकाळामध्ये कधीही गुन्हा घडला नाही। गुन्हेगार त्यांचा एरिया बदलायचे किंवा करत नसायचे। तेव्हा शोध करण्यात आले की SS लौर आता नक्की आहेत कुठे, कारण SS लौर यांना त्यांच्या कार्यामध्ये पोलिसांची दखल, नागरिकांची दखल, तिथली स्थानिकांची दखल असल्यामुळे त्यांच्या कामामध्ये त्यांना काम करण्यासाठी त्यांना अडथळे निर्माण होत असायचे। त्यामुळे त्यांनी आपल्या मोठ्या ऑफिसरांसमोर हात जोडून विनंती केलेली की त्यांची बदली PTS म्हणजे पोलीस ट्रेनिंग सर्व्हिस मध्ये करावी। नियंत्रणानुसार त्यांची ट्रान्सफर मुरादाबादला केली जाते। तेव्हा डीजीपी तेथील DIG ना फोन करून कळवतात की SS लौर यांना रामपूरला पाठवा। हेडक्वार्टर मधून आदेश आलेला असल्यामुळे त्याला इग्नोर करणं अशक्य होतं आणि तेवढी कोणाच्यात हिंमत सुद्धा नव्हती। त्यावेळी SS लौर यांना कळते। त्यावेळी SS लौर म्हणतात की रामपूर माझ्या लायकीचा एरिया नाहीये, मला रामपूरला पाठवू नका कृपा करून। तेव्हा SS लौर यांना सांगण्यात येतं की हा जो आदेश आहे तो डीजीपींचा आहे, मुख्यमंत्र्यांचा आहे, तुम्हाला जावंच लागेल, कुठलंही कारण चालणार नाही। वरच्या अधिकाऱ्यांचा आदेश असल्यामुळे त्यांना जाणं भाग आहे। पण ते सांगतात की माझी एक वेळ वार्ता डीजीपींसोबत तरी करून द्या। लखनौला विजय शंकर माथुर IPS ऑफिसर आहेत, ते जाऊन त्यांची भेट घडते। ते डीजीपींना विनंती करतात की कृपा करून मला रामपूरला पाठवू नका, रामपूर माझ्या लायकीचं नाहीये। तेव्हा डीजीपी म्हणतात मला जावंच लागेल, मुलायम सिंग यादव यांचा आदेश आहे, तुम्हाला टाळता येणार नाही। मनावरती दगड ठेवून ते रामपूरला जाण्यासाठी रवाना होतात। तिथे जाईपर्यंत त्यांना संध्याकाळ होते। त्यांची राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे, ठिकाण मिळालं नसल्यामुळे त्या बेंचलाच ते आपल्या ठिकाणं करतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या अंगावरील कपड्याची एक जोड आणि त्यांचा पोलीस युनिफॉर्म आणि एक चादर एवढाच फक्त सामान त्यांच्याकडे असतात आणि ते त्या बेंचवर जाऊन झोपी जातात। सकाळ उजाडल्यानंतर ते ब्रश वगैरे करून आपली आंघोळ पाणी केल्यानंतर पोलिसांची वर्दी घालून तयार होतात आणि ते थेट निघतात SSP ऑफिसला जाऊन सॅल्यूट ठोकतात। तिथे गेल्यानंतर SSP
त्यांची चौकशी करतात, तुमचं राहण्याचं ठिकाण कुठे, राहण्याचं ठिकाण कुठेच नाहीये, त्यामुळे मी रेल्वे स्टेशनच्या बेंचवरती झोपून गेलं. तेव्हा ते अचंबितून विचारतात, अरे तुम्ही तर कुठेही राहू शकत होतात. पण एस एस लवर सांगतात, कोणत्याही हॉटेलमध्ये गेलो असतो राहायला तर माझ्याकडून पैसे घेतले नसते, आणि जर पुढे त्या हॉटेलवरती जर कारवाई करायची झाली असती तर त्याच्या उपकरण पुढे मला त्याच्यावरती कारवाई सुद्धा करता येणार नाही, म्हणून मला कुठल्याही हॉटेलमध्ये नाही थांबायचंय. एसएसपी यांनी खुद्द आपल्या डोळ्यांनी एस एस लवर यांची इमानदारी पाहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य उमटलं. त्यांना कळून चुकलं की एस एस लवर हे कोणाच्याही उपकारावरती जगणारे नाहीयेत, कोणाच्या दबावाखाली काम करणारे नाहीयेत. असंही सांगितलं जातं की एस एस लवर यांनी 2 वर्ष लौकी खाऊन काढले, चहाचं व्यसन नाही, कधी अंगावरती उंचीचे कपडे नाही, एकदम साधं मध्ये जीवन त्यांनी व्यतीत केलं. तेव्हा एसएसपी त्यांना विचारतात, मग आता राहणार कुठे? एस एस लवर इमानदार असल्यामुळे त्यांचा हॉटेलमध्ये राहण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावेळी ते सांगतात की गेस्ट हाऊस जे असतात राहण्याची व्यवस्था केली जाते. तिथे गेल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांना कळतं की त्यांचा चार्ज जो आहे तो स्वारला झालेला आहे. चार्ज झाल्यानंतर त्यांना खाणं वगैरे तिकडेच होतं. त्यावेळी त्यांचा पहिल्याच दिवशी ते आपला चार्ज सांभाळतात. त्यावेळी फिल्मी स्टाईलने एक व्यक्ती त्यांच्या समोर मिठाईचा डब्बा घेऊन येतो. लवर यांनी विचारपूस केल्यानंतर कळतं की ही व्यक्ती जी असते ती या शहराची चेअरमॅन असते. जी व्यक्ती हॉटेलमध्ये पैसे घेणार नाहीत या कारणामुळे रेल्वे स्टेशनवरती लाकडावरती झोपते, ती व्यक्ती अशी अचानक आलेली मिठाई घेऊ शकेल का? एस एस लवर यांनी मिठाईला नकार दिल्यानंतर ती व्यक्ती चेअरमॅन तेथील सर्व पोलिसांशी हातमिळवणी करून मस्करीच्या अंदाजामध्ये तिथून निघून जातात. आणि दुसऱ्या दिवसाला ज्यावेळी ते चार्ज घेतात त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ धावत येतो आणि सांगतो की एक व्यक्ती मला मारण्याचा प्रयत्न करतोय, आणि ती दुसरी तिसरी कोणती व्यक्ती नसून त्या शहरातील चेअरमॅन ही व्यक्ती असते. ही व्यक्ती त्याला का मारते, कुठे मारते? ऍक्च्युअली मध्ये बघायला गेलं तर ह्या दिवसांमध्ये पंचायतीची निवडणूक असते. पंचायतीची निवडणूक असल्यामुळे तयारी चालू असते. जे उमेदवार उभे राहणार असतात ते इमानदारीपणे कामं करत असतात, आणि जे चेअरमॅन साहेब असतात ते सुद्धा या तयारीमध्ये लागलेले असतात. आणि त्याच दरम्यान त्यांना कुठलीही गोष्ट, कुठलाही गुन्हा किती दडवण्याचा प्रयत्न केला तरी तो दडत नाहीत, दबत नाहीत. उलट काही दिवसानंतर उसळी मारून बाहेर येतो. असाच काहीचा प्रकार एस एस लवर यांच्या कानावरती येतो की या चेअरमॅन वरती 307चा धोखाधडीचा गुन्हा नोंद आहे. एस एस लवर यांचे खाडकन कान टवकारले जातात आणि त्या व्यक्तीला घेऊन ते आपल्या जीपमध्ये बसवतात आणि तिथे घेऊन जातात जिथे त्या व्यक्तीसोबत मारझोड करण्यात आलेली असते. चेअरमॅन साहेब पण तिथे उपस्थित असतात. चेअरमॅन यांना चांगला सपोर्ट असल्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. एस एस लवर सरळ जातात, डायरेक्टली त्यांना हातकडी घालतात आणि सांगतात, तुमच्यावरती गुन्हा नोंद आहे, चला तुम्हाला यावं लागेल. चेअरमॅन त्यांना विचारतात, कुठल्या गुन्ह्यामध्ये मला अटक करतायत? तेव्हा ते सांगतात, मारझोडीसाठी तुम्हाला अटक करत नाहीये, तुमच्यावरती जो 307च्या अंतर्गत जो गुन्हा नोंद करण्यात आलाय त्या गुन्ह्या अंतर्गत तुम्हाला अटक केली. आपल्या हातामध्ये हातकडी पाहून चेअरमॅन साहेबांचा अहंकार क्षणार्धात खाली पडून जातो आणि ते त्यांना विनंती करतात, बघा लवर साहेब, अशा प्रकारे जर तुम्ही मला घेऊन गेलात तर माझ्या नावाची खूप बदनामी होईल, तुम्ही असं करू नका. लवर साहेब त्यांना सांगतात की मला असं करायला आवडतच नाही, तुमच्या हातामध्ये हातकडी घातली, तुम्हाला यावंच लागेल. आणि ते त्यांना चालतच घेऊन जातात. त्यावेळी शहरातील सगळी लोक बघतात की शहराच्या चेअरमॅन साहेबांच्या हातामध्ये हातकडी लावलेली आहे. एकदम फिल्मी स्टाईलने एस एस लवर त्यांना घेऊन जात असतात. एस एस लवर पुढे असतात, ते मागे असतात, त्यांच्या मागे आणखी पोलीस कर्मचारी असतात आणि त्यांच्या मागे पोलिसांची व्हॅन असते. जात असताना पोलीस स्टेशनला पोहोचणार त्यांच्या आधीच तिथे डीएसपी सर्किल ऑफिसर हे उपस्थित असतात त्या चौकीमध्ये. इन्स्पेक्टर साहेब सुद्धा आश्चर्यचकित होतात की आमच्या आधी सर्क्युलर ऑफिसर तिकडे उपस्थित आहेत, म्हणजे ही गोष्ट आमच्या आधी त्यांना कळवण्यात आलेली आहे. तेव्हा ते ऑफिसर म्हणतात की एस एस लवर, तुम्हाला माहिती तुम्ही कोणाला अटक केलेली आहे? लवर साहेब म्हणतात की मी 307 अंतर्गत जो गुन्हेगार आहे त्याला अटक केलेली आहे, जी अटक खूप आधी व्हायला हवी असते. तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाला अटक केलेली आहे? तेव्हा लवर म्हणतात, हो मला माहिती आहे, हे चेअरमॅन आहेत. ऑफिसर म्हणतात, अरे नाही, हे आझम खान यांचे खास व्यक्ती आहेत, तुम्ही कोणाला घेऊन आलात? यांची या दोघांची सुद्धा वार्ताविलाप चालू असते. त्यावेळी अचानक एसपी साहेबांची सुद्धा एंट्री होते. एसपी साहेब सुद्धा हडबडून जातात. ते म्हणतात, अरे लवर साहेब, तुम्ही हे काय केलं? लवर साहेबांनी सांगितलं, जो गुन्हेगार आहे त्याला मी अटक केलंय. अरे ते तर ठीक आहे, पण तुम्हाला माहिती नाही या अटकेमुळे अख्ख्या शहरामध्ये बबाल होईल, बोंबाबोंब होईल, लोक रस्त्यांवरती निघतील. म्हणतात, आता त्यांना अटक केली आहे तर केलीच आहे, कारण ते इमानदार ऑफिसर असतात आणि सर्वांना माहिती असतात त्यांच्या इमानदारीचे दाखले. एस एस लवर यांनी जर एखादी गोष्ट केली तर ती केलीच आहे. एस एस पी आणि ऑफिसर तिथून निघून जातात. वरचा आदेश असल्यामुळे त्यांच्या विरोधात
कोणी काही करू शकत नव्हते, कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेऊ शकत नव्हते. दोघांनी आपला झालेला अपमान मानून तिथून गुपचूप निघून जातात आणि एस एस लवरे यांनी सिव्हिल लाईन मध्ये त्यांना दाखल केलं अटक केल्यानंतर. आणि तिथूनच ते कोर्टामध्ये जातात, कारण त्यांना भय पण होतं की कुठल्याही गोष्टीचं उबाबू होऊ नये. कोर्टात जातात, कोर्टात गेल्यानंतर त्यांना सुनावणी होते आणि त्यांचा आरोप निश्चित सुद्धा होतो आणि तिथून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात येतं. आता काही वेळांपूर्वीच मुलायम सिंग यादव यांच्या म्हणण्यानुसार त्यांची नियुक्ती झालेली असते आणि ते मुलायम सिंग यादव यांच्याच मर्जीतील आझम खान यांच्याच माणसाला अटक करून जेलमध्ये पाठवलं. बवाल तर होणारच होता. बवाल होण्याच्या आधीच त्यांच्या जमानतीची तयारी करण्यात येते. त्यांची जमानत काय होत नाही, असं करत करत एक दिवस वाढतात. त्याची जमानत तर होत नाहीत, पण एस एस लवरे यांच्या हातामध्ये एक लेटर नक्कीच पडतं, जे असतं ट्रान्सफरचं. ट्रान्सफर लेटर घेऊन ते सरळ जातात DIG साहेबांकडे आणि गोष्टीची सुरुवात पुन्हा तिथूनच होते. तेव्हा ते म्हणतात की अरे लवरे साहेब, तुम्ही खरंच म्हणत होतात की रामपूर जिल्हा तुमच्या लायकीचा नाहीये, मी तुमची बदली बरेलीमध्ये केली आहे, तुम्ही तिथे जावा. तेव्हा लवरे साहेब म्हणतात की साहेब, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की मला तिथे पाठवू नका. त्या दिवसामध्ये ही गोष्ट पोलीस डिपार्टमेंटमध्ये चर्चेचा विषय ठरली. कुठल्या तरी इन्स्पेक्टरने सरळ सरळ आझम खानची टक्कर घेतली, त्यांच्याच माणसाला अटक करून सरळ जेलमध्ये पाठवलं. असल्या गोष्टी लगेच काही सर्वांच्या आणि येत नाहीत, कुठल्याही पेपरामध्ये छापून येत नाही, कुठल्याही न्यूजलाईनची हेडलाईन बनत नाहीत. पण इमानदारीने केलेलं काम हे कधीच कुठेही कोणाच्याही पासून लपत नाही आणि हे सुद्धा इमानदारीचं लवरे यांचं काम लपलं नाही. हल्लीच्या पोलीस ऑफिसमध्ये अशी हिंमत नाहीये की ज्यांची सरकार चालू आहे त्यांच्या साखळीतील कोणाला अटक तर सोडा, त्यांच्या विरोधात आवाज उचलावा. संपूर्ण घटनाक्रम तुम्हाला ऐकवण्याचा उद्देश आपल्याला कोणालाही अपमान करणं, कोणालाही बदनाम करण्याचा नाहीये, तर तुम्हाला सतर्क करणं, तुम्हाला जागृत करण्याचा आहे.